गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मिले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. संत चरित्रमाला या मालिका अंतर्गत परमपूजनीय सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज यांचं चरित्राचं आपण परिशीलन करीत आहोत. काल आपण एक जे पुष्प पाहिलं ते परमपूजनीय जिजीमायचं चरित्र आपण संक्षिप्तपणे काही प्रमाणात पाहण्याचा प्रयत्न केला, कारण पूज्य प्रल्हाद महाराजांच्या जीवनात त्या सहधर्मचारिणी म्हणून आल्या. त्यांच्या चरित्राला आपण एक विशेष पुष्प म्हणून काल न्याय देण्याचा प्रयत्न केला. पूज्य प्रल्हाद महाराजांच्या चरित्राचा काही महत्वाचा भाग आपण या मालिकेअंतर्गत पाहत आहोत. त्या आधीच्या पुष्पामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की 1923 साली म्हणजे पूज्य महाराजांना अनुग्रह प्राप्त होऊन एक तप होऊन गेल्यानंतर 1910चा अनुग्रह आहे. पूज्य महाराजांची एकंदर निष्ठा, नामनिष्ठा, गुरुनिष्ठा, धर्मनिष्ठा या सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यानंतर जालना राम मंदिराच्या बांधकामानिमित्त, जीर्णोद्धाराच्या बांधकामानिमित्त त्यांची पाहिलेली सेवावृत्ती, निष्ठा ही सगळी रामानंद महाराजांनी जवळून पाहिली, ओळखली आणि त्यांना आलिंगन दिलं आणि सद्गुरु पद बहाल केलं. भगतजी ते भगतजी म्हणायचे. यापुढे तुम्हाला नामप्रचार करण्याची मी आज्ञा करतो आहे. आणि त्यांच्या पूज्य महाराजांना वंदन केलं साष्टांग आपल्या गुरूंना. आणि त्यानंतर महाराजांनी अनुग्रह म्हणजे इतरांना मंत्र उपदेश करायला प्रारंभ केला. आपल्या गुरूंच्या सन्मुखच पहिला अनुग्रह दिला जालन्याला. श्रोते हो, 1923 ते 1979 56 वर्ष पूज्य प्रल्हाद महाराज आपल्या सद्गुरूंची आज्ञा म्हणून, संप्रदायाची आज्ञा म्हणून सद्गुरुपदी आरूढ झाल्यानंतर मंत्र दीक्षा देण्याचा खूप त्यांनी आयुष्यभर एवढंच काम केलं. मंत्र दीक्षा श्रीराम जय राम जय जय राम, कारण सगळा संप्रदाय जो आहे रामदासी आहे, रामदास स्वामींचा आहे. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वरूप संप्रदाय. मूळ प्रभू रामचंद्र अयोध्या. रामदास स्वामी प्रत्यक्ष त्यांच्या भारत भ्रमणाच्या एकंदर कार्यक्रमामध्ये अयोध्येला 4 महिने राहिल्याचा उल्लेख आहे. हो, म्हणून समर्थांनी रामभक्ती केली आणि समर्थांपासून सुरू झालेली ही सगळी परंपरा, अक्षुण्ण परंपरा पूज्य प्रल्हाद महाराजांपर्यंत ही रामदासी परंपरा आली. पूज्य महाराजांनाही रामानंद महाराजांनी 1915 साली साखरखेडा मुक्कामीच रामदासी पंथाची अधिकृत दीक्षा दिली. आपण हे ऐकलंय चरित्रामध्ये. श्रोते हो, ह्याप्रमाणे आता पुढच्या चरित्रामध्ये पूज्य प्रल्हाद महाराज सद्गुरूंची सेवा आणि रामनामाचा प्रचार एवढंच कार्य करणार. रामनाम घेती आणि घेवविती ऐसा कली माझी विरळा की श्रीराम, अशी सवाई आपण म्हणतो ना सांप्रदायिक. घेती आणि घेवविती. मी इतरांना उपदेश करतो, गुरु आहे, मला काही करायची गरज नाही असं नाही. अखेरच्या श्वासापर्यंत पूज्य महाराजांनी नाम घेतलं. जिजीमायकडूनही घेऊन घेतलं, ज्यांना दिलं त्यांच्याकडून घेऊन घेतलं. कित्येक भक्तांकडून 13 कोटी रामनामाचे स्वाहाकार पूज्य महाराजांनी पूर्ण करून घेतले. आजचा आपला हा जे पुष्प आहे हे आपण समारोपी असं म्हटलेलं आहे. आज पूज्य प्रल्हाद महाराजांचं चरित्रातल्या महत्वाच्या घटना सगळ्या संपलेल्या आहेत. आता काही आहेत अजून, जसं त्रिधाम यात्रा आहे, रामेश्वर यात्रा आहे. पण आज आपण प्रारंभ करणार आहोत कुठून? त्यांना गुरूंनी अनुग्रह देण्याचा आज्ञा केली, इथून आपण प्रारंभ करतोय. म्हणजे 1923 ते 1979 या काळामध्ये
अनेक घटना घडल्या असतील श्रोते हो, अनेक प्रसंग घडलेले असतील, पण चरित्र ग्रंथांच्या आधारे जितके आपल्याला समजलेले आहेत, आकलन माझ्या बुद्धीला झालेलं आहे, त्यांच्यापैकी काही निवडक घटना ह्या मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. श्रोते हो, 1923 साली रामनामाची दीक्षा द्यायला प्रारंभ केलेले महाराज सद्गुरूंच्या सेवेतही राहिले हो. खूप सेवा केली रामानंद महाराजांची. पण जालना मठाचं हे बांधकाम 5 वर्ष चाललं जवळजवळ. आणि या 5 वर्षाच्या काळात रामानंदांनी महाराजांनी कडक उपवास धारण केले. साधन द्वादशीचं व्रत त्यांचंही आहे. त्याच्या आधी सुद्धा 12 वर्ष साधन द्वादशी त्यांनी केलेली आहे. आणि आता ह्या 5 वर्षाच्या कालावधीत ते फक्त साधन द्वादशीलाच भोजन घेत असत. बाकी सगळे उपवास. आणि ह्या अशा प्रकारामुळे हे सगळं मंदिराचं काम त्यांनी करून घेतलं. कोठीघर, पाकगृह, सभा मंडप ही कामं त्यात सर्वांकडून त्यांनी त्यांच्या देखरेखीखाली करून घेतली. याचा परिणाम असा झाला की रामानंद महाराजांची प्रकृती खालावत गेली. वय फारसं नाही, कारण 1885चा जन्म आहे. 40 वर्षाचं वय आहे फक्त मंदिर पूर्ण झालं पुन्हा जीर्णोद्धार होऊन तेव्हा. आणि आता पूज्य प्रल्हाद महाराज नेहमी अखंडपणे आपल्या गुरूंच्या सेवेत आहे. खूप सेवा केली, प्रत्यक्ष देहाची सेवा खूप पूज्य प्रल्हाद महाराजांनी केली. पण तरी प्रकृतीत फारसं अंतर पडत नसे. अनेक वैद्यांची औषधं सुरू होती. त्यात भुसावळचे मोकाशी नावाचे वैद्य होते, यांचं औषध त्यांना सुरू आहे. आम्लपित्ताचा विकार त्यांना झालेला आहे. मधून मधून ओकाऱ्या व्हायच्या. महाराजांनी खूप सेवा केली. त्यांच्या उशाशी पायथ्याशी बसायचे, अंग चेपून द्यायचे. खूप खूप खूपच सेवा केली ह्या 5 वर्षाच्या काळाकडे. 1930 साली रामानंद महाराजांनी देह ठेवला. ऐकणार आहे आपण आता. मोकाशी वैद्यांचं औषध लागू पडलं नाही, मालाडला वैद्यांकडे नेलं. तिथे उपचार झाले. प्रकृती खालावतच गेली दिवसेंदिवस. 1923 ते 30 या कालावधीत पूज्य रामानंद महाराजांची प्रकृती खालावत गेली, कारण उपवासच खूप झाले. वैद्यांनी हे सांगितलं, फार उपवास केले आणि त्यामुळे त्याचा परिणाम शरीर प्रकृतीवर झाला, प्रतिकूल झाला. ठेविले अनंत तैसेची राहावे, त्यांची काही कुरकुर नाहीये. पण शेवटी त्यांनी ठरवलं की नाहीतरी आता देह जाणारच आहे, एक सद्गुरूंची शेवटची सेवा करावी. पूज्य रामानंद महाराजांचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर गोंदवल्याला गेले. 1930 मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष वद्य दशमी हा ब्रह्मचैतन्यांचा समाधीचा दिवस आहे, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या. आणि रामानंद महाराज या 1930 सालच्या उत्सवामध्ये दरवर्षीच जायचे, सहभागी होण्याकरता गेले. सोबत पूज्य प्रल्हाद महाराज आहेतच. स्वतंत्र खोली आहे, व्याधी वाढलेली आहे, कधी त्यांची प्राणज्योत मालवेल याचा भरोसा नाही. पण स्वतः रामानंद महाराजांनी हे ठरवून ठेवलं असेल मनाशी की आपल्या गुरूंच्या समाधी दिवस जो आहे मार्गशीर्ष वद्य दशमी, त्याला गालबोट लागू नये. उत्सव होतो कारण गोंधळात मोठा, आणि म्हणून मुद्दाम दिवस निवडला माघ वद्य द्वादशी. दशमीला ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला. एकादशीला विद्वत जनांचा सत्कारही रामानंद महाराजांच्या हातून झाला. आणि मग द्वादशीला रामानंद महाराजांची प्राणज्योत मालवली. प्रल्हाद महाराज रात्रभर उषा पायथ्याशी बसून पण प्राणज्योत मावली. हाहाकार झाला, सगळे शिष्य गोळा झाले आणि पूज्य रामानंद महाराजांच्या देहाला त्यांचे पुत्रच म्हणूया, मानसपुत्र म्हणून, अधिकारी शिष्य म्हणून त्यांच्या चितेला अग्नी प्रल्हाद महाराजांनीच दिलेला आहे. सगळं अर्धदैहिक पूर्ण केलं. थोरले महाराज म्हणजे तात्यासाहेब केतकर प्लॅनचेटवर बोलायचे सगळ्यांशी. त्यांनी सगळ्यांची सभा घेतली. रामानंद महाराजांच्या सगळ्या शिष्यांना दुःख झालं आणि त्यांनी सभा घेतली आणि सांगितलं, हे बघा, रामानंद महाराजांचं कल्याण झालं, सद्गुरूंच्या स्थानी येऊन गोंदवल्याला देह ठेवला, कल्याण झालं. आणि तुम्ही सगळी शिष्यमंडळी पांडुरंग बुवा आणि प्रल्हाद बुवा यांच्यात आता भेद मानू नका. पांडुरंग बुवा म्हणजे रामानंद महाराजांचं नाव आहे, त्यांच्यात भेद मानू नका. पांडुरंग बुवांचे शिष्य परिवार विदर्भ आणि मराठवाड्यात परिसरात जास्त आहे. म्हणून प्रल्हाद महाराजांकडे पाहून म्हणाले, थोरले महाराज म्हणजे प्लॅनचेटवर तात्यासाहेब केतकर, की आता ही धुरा तुम्ही सांभाळा. तुमचे सद्गुरू रामानंद महाराज
यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करा. एक वस्त्र घेऊन जा इथून समाधीचं, ते वस्त्र आणि पादुका घेऊन जा, पादुकांची स्थापना करा, मी येईन पादुका स्थापनेच्या उत्सवाला, असं बोलले. अशी थोरल्या महाराजांची आज्ञा झाल्याप्रमाणे तिथेच गोंदवल्यालाच रामदास तांबे नावाच्या एका रामानंद महाराजांच्या भक्ताला पादुकांचे 2 जोड करायला सांगितले. त्यापैकी एक जोड माणगंगा नदीच्या काठावर गोंदवल्याला स्थानापन्न झाला. तुळशीचं वृंदावन आहे तिथे. आणि आता मोठं सभागृह झालंय आजच्या अलीकडच्या काळात. ते नामजपासाठीच फक्त आहे. ते रामानंद महाराज सभागृहच आहे. गोंदवलेच्या संस्थानीच बांधलेलं आहे. आणि त्यानंतर अजूनही साखरखेड्याची मंडळी जेव्हा जातात तिथे जाऊन जपाला बसतात. प्रसन्न शांत स्थान आहे. त्या ठिकाणी रामानंद महाराजांच्या देहाला अग्नी दिला गेलेला आहे. आणि थोरल्या महाराजांची आज्ञा म्हणून सगळी मंडळी साखरखेड्यात आली. आल्यानंतर परमपूजनीय रामानंद महाराजांच्या पादुका कुठे स्थापन कराव्या, त्याच्या शिष्यवर्गांमध्ये आता पुष्कळ चर्चा सुरू झाली. साखरखेड्यात करावी, अंधेऱ्याला करावी, जालन्याला करावी, देऊळगाव माळीला करावी, खामगावला करावी. कारण प्रत्येक गावी रामानंद महाराजांचे शिष्य होते. शिष्योत्तम पूज्य प्रल्हाद महाराज आहेत. तर हे सगळं आपसात व्हायला लागलं. पूज्य प्रल्हाद महाराज खेड्यातच आहेत. त्यांच्या कानावर बातम्या यायला लागल्या की असा आपसामध्ये एक प्रवाद सुरू आहे की कुठे कराव्या. आणि अनेक लोक तर असं बोलायला लागले की आता जर पूज्य रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना जालना किंवा अंधेरा किंवा देऊळगाव राजा किंवा देऊळगाव माळीला झाली तर प्रल्हाद महाराज हे खेड्यात राहणार नाहीत. ते सोबतच जातील गुरुच्या सेवेत. सगळे महाराज प्रल्हाद महाराजांना आग्रह करायचे, महाराज खेड्यातून जाऊ नका. पूज्य प्रल्हाद महाराज म्हणते शांतपणे सर्वांना सांगायचे, मी सद्गुरूंचा बाळ आहे, त्यांची आज्ञा अन्यथा करणार नाही. जी थोरल्या महाराजांची आज्ञा होईल ती मला प्रमाण असेल त्याप्रमाणे वागेल, असं उत्तर द्यायचे. आणि एकांतामध्ये पूज्य प्रल्हाद महाराजांनी पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम जपानुष्ठान मांडलं आज्ञा होईपर्यंत. असं वर्णन आहे चरित्रात की माडीवरती एका पायावर उभं राहून 2 महिने जप केला पूज्य प्रल्हाद महाराजांनी. या काळामध्ये साधना बंद नाही झाली, निर्णय व्हायचा आहे. ह्या सगळ्या हालचाली आणि गोष्टी गोंदवलेल्या थोरल्या महाराजांच्या कानावर गेल्या आणि त्यांनी निरोप पाठवला की ह्या पेच प्रसंगातून की पांडुरंगबाबांच्या पादुकांची स्थापना कुठे करावी यासाठी मी निर्णय द्यायला येतो, निर्णय मी देईन. जालन्याला आपण सभा घेऊ. सर्वांना आनंद झाला. जालन्याला त्या काळी नानाचार्य मठपती होते, म्हणजे आता जे आमचे रामदास आचार्य यांचे पिताश्री. मी येतो आणि आपण काय तो निवाडा करू. पूज्य प्रल्हाद महाराजांनाही तिथे बोलावलेलं आहे. सखाजी शास्त्री शुक्ल गेलेले आहेत, अण्णाजी माई गेलेले आहेत, यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे गेलेले आहेत. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे. तिथे गेल्याबरोबर पूज्य प्रल्हाद महाराजांनी थोरल्या महाराजांना वंदन तर ते करणार, साष्टांग प्रणिपात केला. सगळी भक्त मंडळी बसलेली आहे. जालन्याच्या राम मंदिराच्या सभागृहातला प्रसंग आहे. आणि थोरल्या महाराजांनी म्हणजे प्लॅनचेटवर ते बोलायचे बरं का. त्यांनी विचारलं की प्रल्हाद बुवा तुमची काय इच्छा आहे. महाराज हात जोडून बसले होते. म्हणाले, महाराज मी आपला बाळ आहे, आपली आज्ञा होईल ती मला प्रमाण असेल, मी आपल्या आज्ञेबाहेर कधीही जाणार नाही. आणि प्लॅनचेटवर थोरल्या महाराजांनी निर्णय केला की रामानंद महाराजांच्या पादुकांची श्री स्थापना ही साखरखेड्याला करावी. त्यासाठी घनश्याम गोविंद देशपांडे सुद्धा या सभेला उपस्थित होते. त्यांनी आधीच पूज्य प्रल्हाद महाराजांना जाऊन सांगितलं होतं की जर ह्या ठिकाणी पादुका स्थापन होणार असतील तर त्यासाठी आमचं गोविंद बालनाथ मंदिर जे आहे त्या मंदिराचं मी तुम्हाला दानपत्र करून देईन, त्या ठिकाणीच करावे आपण. आणि आता थोरल्या महाराजांनी निर्णय दिल्यानंतर ती निश्चिती झाली आणि घनश्याम गोविंद उर्फ देसाई देशपांडे यांनी आपलं गोविंद बालनाथाचं मंदिर या सगळ्या जागेचं दानपत्र, लेखी दानपत्र पूज्य प्रल्हाद महाराजांच्या चरणी समर्पण केलं की माझी पूज्य रामानंद महाराजांवर असलेली निष्ठा आणि प्रेम, या प्रेमातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी मी ही सगळी जमीन या मंदिरातल्या मूर्तींसह ही सगळी वास्तू आपल्या चरणी समर्पण करीत आहे. कारण मी रामानंद महाराज आणि प्रल्हाद महाराज यात मी फरक मानित नाही, दोघे सारखेच. म्हणजे स्वेच्छेने स्वखुशीने ही सगळी जमीन त्या मूर्तींसह मी आपल्याला दान करीत आहे.
हे दानपत्र तयार केलं. ते दानपत्र झाल्यानंतर पूज्य महाराज त्या ठिकाणी आता येणार हा निर्णय थोरल्या महाराजांनी दिला आणि हेही कबूल केलं की प्रल्हाद बुवा, रामानंद महाराजांच्या पवित्र पादुकांच्या स्थापनेचा उत्सव करा, मी येईन उत्सवाला. आनंद वाटला. पण ज्या काळात घनश्याम गोविंद देशपांडे यांनी मंदिर आणि ती जागा दानपत्र केलं, त्या मंदिरातल्या मूर्ती थोड्या भंगल्या होत्या. त्यामुळे असं ठरलं की ह्या मूर्तींच्या ऐवजी काळ्या संगमरवराच्या मूर्ती आणाव्या. त्याचबरोबर रामानंद महाराजांच्या पादुका रामदास तांबेंना करायला सांगितल्या. त्यातला एक जोड आणायचा आणि त्याची प्रतिष्ठापना करायची. कधी करायची म्हणून यज्ञेश्वर काका कस्त्रेंकडे सगळे गेले. यज्ञेश्वर शास्त्री कस्त्रे हे नाव आपल्या सर्वांना माहिती आहे. सावरगावला आश्रम आहे, चतुर्वेदेश्वर आश्रम आहे. तिथल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूज्य प्रल्हाद महाराजांच्या हातून झालेली आहे. पूज्य प्रल्हाद महाराज आणि यज्ञेश्वर शास्त्री कस्त्री यांचं नातं आहे, सख्य मावस भाऊ आहेत. नातं लौकिकातलं वेगळं, पण यज्ञेश्वर काकांना प्रल्हाद महाराजांचा अधिकार माहिती आहे. त्यांना अनुग्रह प्रल्हाद महाराजांचा. पण ते अधिकारी आहेत त्यांच्या क्षेत्रातले, त्यांच्याकडे प्रल्हाद महाराज गेले आहेत आणि त्यांच्याकडून तिथी काढून घेतली की गुरूंच्या पादुकांची म्हणजे रामानंद स्वामींच्या पादुकांची स्थापना करायची आहे, प्राणप्रतिष्ठा करायची आहे, कोणत्या मुहूर्तावर करावी. आणि त्यांनी निर्णय दिला, पंचांग वगैरे पाहूनच केला असणार आहे. गुरोस्तु जन्मदिवसे, गुरोस्तु जन्मदिवसे कुर्यात उत्सव मंगलम, असं वचन ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. ते संस्कृतचे फार पंडित विद्वान होते. महामहोपाध्याय त्यांना उपाधी होती हो, अत्यंत विरक्त, पण संस्कृत भाषेचे विद्वान पंडित. अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. गुरुस्त जन्मदिवसे कुर्यात उत्सव मंगलम. आनंद वाटला पूज्य प्रल्हाद महाराजांना. पत्रिका छापल्या गेल्या, निमंत्रण गेली गावोगावी, उत्सवाची तयारी सुरू झाली. कोठीघर कोणाकडे, सभा मंडप कोणाकडे, रोषणाई कोणाकडे, सजावट कोणाकडे, पाकगृह कोणाकडे, सगळ्या योजना ठरल्या. आणि थोरल्या महाराजांना आमंत्रण देण्याकरता स्वतः पूज्य प्रल्हाद महाराज 1931 सालच्या उत्सवात गेले, तेव्हा पत्रिका घेऊनच गेले. 1930 साली मार्गशीर्ष वद्य द्वादशीला रामानंद महाराजांनी देह ठेवला. बरोबर 1 वर्षांनी पूज्य प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी गेले. विधिवत प्राणप्रतिष्ठा एका पादुकांची तिथे केली गोंदवल्याला आणि थोरल्या महाराजांना रीतसर आमंत्रण दिलं. त्यांनी कबूल केलं होतं की मी येईन नक्की. त्यांचा यायचा दिवस ठरला, मार्ग ठरला. साखरखेडा नगरी सजायला लागली. सगळ्या अत्यंत आनंदात आहे, कारण सद्गुरू रामानंद महाराजांचं ते आता मंदिर होणार, दानपत्र झालेलं आहे. आणि पुढच्या काळात हे सगळा प्रसंग झाल्यानंतर त्या संस्थानला गोविंद बालनाथ मंदिर असं ते होतं, त्याला रामानंद गोविंद बालनाथ संस्थान असं नाव झालं. आणि पुढे पूज्य प्रल्हाद महाराजांच्या समाधीनंतर त्या महाराजांचे नाव आता पुढच्या काळात म्हणजे 1979 नंतर ते जोडल्या गेलं. रामानंद गोविंद बालनाथ रामानंद प्रल्हाद महाराज संस्थान असं त्याचं आता नाव आहे. आणि गोविंद बालनाथाची मूर्ती पहिल्यापासून होती, ती पण नवीन आणल्या गेली. तिची प्राणप्रतिष्ठा उत्सव होणार आहे. माघ वद्य द्वादशी हा जन्मदिवस आहे रामानंद महाराजांचा त्या दिवशी. आणि श्रोते हो, इंग्रजी तारीख आहे 4 मार्च 1932. या दिवशी उत्सव होणार. थोरले महाराज ठरल्याप्रमाणे गोंदवल्याकडनं आले. लव्हाळा नावाचा एक फाटा लागतो. साखरखेड्याला जाताना लव्हाळा मार्गाने जाता येतं, देऊळगाव मालीकडनं जाता येतं. 2 मार्ग आहेत मेहकरकडे जाणारे. लव्हाळ्यापर्यंत गेलो की चिखलीला पण जाता येतं. म्हणून थोरले महाराज जेव्हा आले गोंदवल्याहून, ते लव्हाळ्यापर्यंत आले. साखरखेड्याची सगळी मंडळी त्यांच्या स्वागताकरता लव्हाळा फाट्यापर्यंत गेली आहे. बँड लावलाय, स्वागत जंगी केलंय. ते फार प्रसन्न झाले. इतक्या लहान गावात, ज्याला आमच्या इकडच्या भाषेत आपेटी म्हणतात, कोणती वाहन व्यवस्था नाही. 1932चा प्रसंग, रेल्वे तर जाऊ द्या, बसही नाही, कसे आले असतील. पण स्वागत झालं. उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला. आणि आपल्या सद्गुरूंच्या पादुकांच्या स्थापनेच्या वेळी यज्ञ होणार ना हो, चंडी स्वाहाकार झाला. आणि त्या यज्ञामध्ये कंकण परमपूजनीय प्रल्हाद महाराज आणि जिजीमा यांनी बांधलाय. उत्सव खूप मोठ्या प्रमाणात, अन्नदानही झालं, कीर्तन प्रवचन झाले, यज्ञेश्वर काकांची प्रवचन. उत्सव खूप मोठ्या प्रमाणात झाला. भव्य दिव्य मिरवणूक निघाली पादुका श्री चरणांची.
सगळे उपचार पूर्ण झाले आणि थोरले महाराज फार प्रसन्न झाले. जायची वेळ आली निरोपाची आणि थोरल्या महाराजांनी पूज्य प्रल्हाद महाराजांनी साष्टांग दंडावत घातला. वा प्रल्हाद बा, फार छान उत्सव केला गुरूंच्या पादुकेच्या स्थापनेचा. आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं. गदगदून सांगितलं. आणि प्रल्हाद बुवा, आता ह्यानंतर रामानंद महाराजांनी जे कार्य केलं या परिसरात, विदर्भ आणि मराठवाडा परिसरात, ती सगळी नामप्रचाराची धुरा आता तुमच्या खांद्यावर आहे बरं का. आणि थोरले महाराजांनी प्रस्थान ठेवलं. योगायोग बघा श्रोते हो, माघवद्य द्वादशी पूज्य रामानंद महाराजांचा जन्मदिवस, त्याच दिवशी त्यांच्या पवित्र पादुकांची स्थापना साखरखेड्याला झाली, ज्या मंदिरात गोविंद बालनाथ मंदिरामध्ये पुढच्या काळात अनेक भक्तांना प्रेरणा होऊन सर्वांनी पुढे संस्थान झालं आणि पंच कमिटी झाली. महाराज होतेच, हयात असतानाची गोष्ट आहे. 1960 साली पूज्य रामानंद महाराजांच्या श्रीमूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली, की जी मूर्ती आजही आपल्याला तिथे पाहायला मिळते. त्या मूर्तीसाठी सगळं द्रव्य प्रभाकरराव आळशींनी दिलं आणि यज्ञ कंकणही त्यांनीच बांधलं. दोनही उत्सव, पादुका स्थापनेचा उत्सव आणि रामानंद महाराजांच्या मूर्ती स्थापनेचा उत्सव माघवद्य द्वादशीलाच झाला. फक्त एक 1932 साली झाला आणि एक 1960 साली. संस्थांचा हळूहळू खूप कार्यविस्तार, महाराजांचा नामप्रचार आणि महाराजांच्या जीवनातल्या या प्रमुख घटना आहेत. त्यापैकी एक दोन आपण आज पाहिल्या, की रामानंद महाराजांचं निर्याण आणि त्यांच्या पादुकांची आणि मूर्तींची प्राणप्रतिष्ठा साखरखेडा संस्थानमध्ये, ज्याला साखरखेडा संस्थान असं म्हणू आता आपण. पूज्य महाराजांनी एकंदर 56-57 वर्ष नामप्रचार केला. ह्या काळात महाराजांना खूप भ्रमंती असे, भटकंती असे. शिवाय सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे कुळाची परंपरा असल्यामुळे पूज्य प्रल्हाद महाराज भागवत, अध्यात्म रामायण या कथाही करायचे, फार सुंदर करायचे. अनेक गावांमध्ये, पंचक्रोशीमध्येच नव्हे, दूरदूरच्या प्रांतामध्ये महाराजांच्या भागवत कथा झाल्याची नोंद चरित्रामध्ये आहे. त्यात लोणार आहे, मेखर आहे, सोनली आहे, सेवई आहे, देऊळगाव माळी आहे. अनेक गावांमध्ये महाराजांचे सप्ताह व्हायचे, महाराज भ्रमंती करायचे. सप्ताह काळातही खूप अनुग्रह व्हायचे, लोक मंत्र दीक्षा घ्यायचे. कारण महाराजांचं आचरण अत्यंत शांत वृत्ती. शांत वृत्ती म्हणजे काय? संतांची वृत्ती हो. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात वर्णन केलंय, संत कुणाला म्हणावं, ते वर्णन पूज्य प्रल्हाद महाराजांना तंतोतंत लागू पडतं. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाना, उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. असं वर्णन मनाच्या श्लोकात आहे. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, शांत. संत अपभ्रंश झालाय, शांत. कधीही पूज्य महाराजांच्या जीवनात शांती भंगच नाही आहे. पूज्य प्रल्हाद महाराज ज्या ठिकाणी आता राहतात आहे, तो रामानंद महाराजांचा मठ म्हणून जर कोणी त्यांना विचारलं की आपण कुठे राहतात, रामानंद महाराजांचा मठ आहे, मी तिथे पडतो कुठेतरी. काय भाव आहे हो. मी त्यांचा सेवक, गडी, संस्थान, जागा रामानंद महाराजांची. मी त्यांचा गडी, गडी म्हणायचे महाराज, गडी. पण तरी देखील ते गुरुपदी आरूढ आहेत. पुष्कळ भाविक यायचे, पूज्य महाराजांचं आचरण पाहायचे. आधी महाराजांची साखरखेडा मठातली दिनचर्या सर्व चरित्रकारांनी खूप छान लिहिलेली आहे. ती तशीच त्यांची दिनचर्या आणि संस्थांचा एकंदर सकाळपासूनचा कार्यक्रम हे सगळं छान लिहिलंय हो. अगदी संस्थांचा एकंदर कारभार जेव्हा महाराजांनी असताना होता तसाच सुरू आहे. प्रातःकाळी काकड्याने, आधी भोपाळ्यांनी प्रारंभ, मग काकड्या, पंचोपचार पूजा, रामाला दूध, गुरूंना दूध, हे काकड्याच्या वेळा. त्यानंतर थोडीशी भजन, नामजप, आणि त्यानंतर स्नानोत्तर. रोज पूज्य रामानंद महाराजांच्या श्री पादुकांना रुद्राभिषेक आहे. एकादशीला पवमान सुक्ताचा अभिदेश, साधन द्वादशीचं व्रत, म्हणजे द्वादशीला पहाटे रामानंद महाराजांना नैवेद्य समर्पण करायचा सूर्योदयाला. इतर वेळी माध्यांनी रामरायाला आणि रामानंद महाराजांना नैवेद्य. मधल्या काळात पूजा, षोडशोपचार पूजा झाल्यानंतर
गुरुगीता, रामगीता, तुलसी रामायण या ग्रंथांचं वाचन. फावला वेळ आला की जप. कोणी मठात आला की हातात जप माळ घेऊन जप करणारच. भोजनोत्तर थोडीशी वामकुक्षी झाली की दुपारी 4 ते 6 पुराण, त्यामध्ये कोणता तरी पुराण ग्रंथ वाचन, मनाचे श्लोक, दासबोध, थोरल्या महाराजांचं चरित्र, बोधवचन, रामानंद महाराज चरित्र, हे ग्रंथ वाचन. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये परमपूजीने जिजीमाय महाराजांच्या मातोश्री असेपर्यंत सगळे ऐकायला बसायचे. काही सेवेकरी असायचे. खूप मोठं स्वरूप मठाला नव्हतं त्यावेळेपर्यंत, परंतु तरी देखील ही नित्योपासना. सायंकाळी 6 वाजता पुन्हा सायंकाळची उपासना, भीमरूपी, रामरक्षा, सवाया इत्यादी आजही तशीच सुरू आहे. आणि रात्री शेजारती, काकडा आणि शेजारती यामध्ये उपासनाबद्ध आहे असते. सज्जनगडला अशीच आहे, गोंदवल्याला अशीच आहे, जालन्याला अशीच आहे. काकडा शेजारती, काकडा प्रातःकाळी, शेजारती रामरायांना झोपवण्याकरता. अशी काकडा ते शेजारती अशी उपासनेची एक आदर्श उपासना पद्धती पूज्य प्रल्हाद महाराजांनी जी लावून दिलेली आहे, ती आजही तशीच सुरू आहे. नव्हे, पूज्य प्रल्हाद महाराजांच्या निर्याणानंतर त्यांच्या श्री पादुका दर अधिक महिन्यात कुठे कुठे सेवेकरी किंवा विश्वस्त घेऊन जातात. पण त्याही नेताना नियम हाच, नियम हाच, काकडा ते शेजारती पादुका कोणत्याही गावाला गेल्या, सीझन कोणताही असला, ऋतू कोणताही असला, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही असो, दिनक्रम तोच, काकडा ते शेजारती. साधन द्वादशी सुद्धा ज्या कुणा भक्ताकडे पादुका प्रचार दौऱ्यानिमित्त महाराज आले असताना साधन एकादशी द्वादशी असेल, तर त्या भक्ताकडे साधन द्वादशी अजूनही तसंच सुरू आहे. आमच्या पूज्य महाराजांनी जीवनाच्या अखेर क्षणापर्यंत अगदी शेवटी सुद्धा साधन द्वादशी आली, तीही केली. कारण त्यांना ते व्रत पूज्य रामानंद महाराजांनी दिलेलं आहे. आणि गुरु आज्ञा भंग त्यांनी जन्मभर कधीही केला नाही. नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग भोगावे, हाच सुबोध गुरूंचा, भोगा संगे कुठे न गुंतावे. पूज्य महाराजांची सगळी एकंदर जीवन पद्धती, दिनचर्या, मठाची, त्यांची स्वतःची वैयक्तिक, रामनामाशिवाय वेळ जाणारच नाही. कुणी आला उपदेश रामनामाचा, आणि पूज्य महाराज मठामध्ये हळूहळू लोक यायला लागले, भाविक वाढायला लागले, अनुग्रहित वाढायला लागले, हळूहळू हळूहळू व्याप वाढायला लागला. पण महाराजांना कधी कधी फार सोप्या शब्दामध्ये समजावून पण सांगायचे. महाराजांची पद्धत असे. आणि इतका प्रेमळ आणि शांत स्वभाव, आणि या सगळ्याला आचरणाची मोठी बैठक. अखंड रामनामात वाणीला एक तेज होतं, ताबडतोब कुणाला ते आकलन होत असे. एक छोटासा प्रसंग सांगतो. एका भक्ताला महाराजांनी अनुग्रह दिला रामनामाचा. तो गेला आणि त्याला सांगितलं, बाळ, रामनाम घेत राहावं, 13 कोटी रामनाम पूर्ण झालं तर राम दर्शन देतात. त्यांनी निष्ठेने करायला सुरुवात केली. काही दिवसांनी पुन्हा आला एखाद्या उत्सवात. महाराज काही विचारायचं म्हणे, एकांतामध्ये, सर्वांसमोर न विचारायचे. बोल बाळ. महाराज सगळ्यांना बाळ म्हणायचे. महाराज, आपण सांगितलं होतं अनुग्रहाच्या वेळी 13 कोटी नाम घेतलं की राम दिसतो. हो ना बाळ, ते रामदास स्वामींनीच लिहून ठेवलाय, दिसणार, दर्शन देणार असतो. तो म्हणाला, एक विचारू का महाराज? विचार ना बाळ म्हणे. ही शंका सगळ्यांच्या मनात असते अशी. महाराज, 13 कोटी जरा जास्त होत नाही का बार्गेनिंग करायला? व्यवहारात आपल्याला अशी सवय असते ती, तरी आणि प्रामाणिक होता, म्हणजे प्रेमळच होता पण प्रामाणिक होता. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि महाराज त्याला प्रेमाने म्हणाले, बाळ, बैस, तुला सांगतो, हे बघ, आपण व्यवहार करतो, सगळे प्रापंचिक आहोत आपण. आपण बाजारात तू जर गेलास आणि एखाद्या आजीबाईंकडे कोथिंबीर विकायला आहे, तिला जर म्हटलं, आजीबाई थोडी कोथिंबीर द्या, ती काय करेल? ती फुकट देईल का? ती 5 पैसे तरी मागेल ना. अरे 5 पैसे दिल्याशिवाय क्षुल्लक अशी कोथिंबीर सुद्धा तिथे मिळत नाही. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राम आहे माझा, त्रैलोक्याचा स्वामी रामराया, तो इतका फुकट कसा मिळेल बाळ? खरं म्हणजे 13 कोटी कमी आहे. रामदास स्वामींनी आपल्यासाठी त्याला साकडं घालून 13 कोटीत बांधलंय बाळ. त्या भक्ताला पण महाराजांच्या अंतःकरणात रुजत कळलं, प्रेमाने सांगितलं महाराजांनी. पुढे तो
निष्ठेने नामाला लागला, त्याच्याकडून 13 कोटीचा स्वाहाकार पण झाला असं वर्णन करीत. अगदी सोप्या भाषेत प्रेमाने महाराज समजावून सांगायचे. श्रोते हो, महाराजांच्या या 55, 56, 53, 54 वर्षाच्या काळात किती लोकांनी अनुग्रह घेतला त्याची काही नोंद नाही आहे. हजारो म्हणूया आपण, नोंद नाही. किती गावांच्या लोकांनी घेतला, नोंद नाही. किती लोकांनी घेतला, नोंद नाही. लहान मोठे वयाचा काही नोंद नाही. पण इतकं नक्की की विदर्भ आणि मराठवाडा परिसरामध्ये पूज्य प्रल्हाद महाराजांचे हजारो अनुयायी अनुग्रह घेतलेले, मंत्र दीक्षा घेतलेले आजही खूप आहेत आणि निष्ठेने नावाचे रमून गेले आहेत. हे रामनामाचं वन पूज्य प्रल्हाद महाराजांनी, पूज्य प्रल्हाद महाराजांनी गावोगावी हो सद्गुरूंची आज्ञा आहे की जागोजागी राम मंदिर बांधायचं, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाने न्यावी, प्रचार नामाचा करायचा, हातचं राखून नाही करायचा. जुना काळ आहे. पूज्य प्रल्हाद महाराजांच्या चरित्रात असं वर्णन आहे की लहान लहान गावांना महाराज जाताना नाले लागायचे, नद्या लागायच्या, चिखल असायचा, पाऊस असायचा, डोक्यावर रामरायाची पेटी घेऊन जायची. वेळ प्रसंगी एखादा भक्त आणि शिष्य जर त्याची अनुग्रहाची तळमळ आहे तर महाराजांनी त्याच्या घरी जाऊन त्याला अनुग्रह दिला. उदाहरण बोलतोय का? नांदेडचे गृहस्थ होते, प्रसंग आहे, स्मरणिकेमधला प्रसंग सांगताय, रौप्य महोत्सवी स्मरणिकेतला प्रसंग आहे. देशपांडेचं आडनाव आहे, नांदेडचे होते. त्यांच्या सौभाग्यवतींना महाराजांचा अनुग्रह होता. ते काही उत्सवांमध्ये येत असत आपल्या सौभाग्यवतींबरोबर आणि पुढच्या काळात त्यांना अनुग्रह घेण्याची इच्छा झाली की आपणही पूज्य प्रल्हाद महाराजांकडून रामनामाचा अनुग्रह घ्यावा, जप करावा. आता वार्धक्य येत चाललंय, अशी उपरती झाली. ही उपरती झाली पण ते स्वतः साखरखेड्याला येऊ शकले नाही, कारण त्यांना अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिसचा अंतरावर पडले. पण तळमळ एकच की मला अनुग्रह घ्यायचा, मृत्यू जप करायचा आहे. स्वतः जप करीतच होते, स्वतःहून रामाचं नाम घेतलं पाप नाही आहे, पुण्यकर्मच आहे. पण सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या मागे सद्गुरूंची शक्ती पूर्ण उभी असते. नामापरते नाही रे साधन, ते सद्गुरूंकडून आलेलं असेल तर सद्गुरूंची म्हणजे संप्रदायाची सगळी शक्ती त्याच्या पाठीशी उभी असते. त्यांनी महाराजांना पत्र लिहिलंय 2दा चरित्रात, असं असं मी अमुक अमुक देशपांडे नांदेडला आहे, आपलं दर्शन झालंय पण अनुग्रह तेव्हा घेण्याची बुद्धी नाही झाली. महाराज मला अनुग्रह घ्यायचा आहे. आणि खाली आपला जुन्या काळचे माणसं फार प्रॉम्प्ट असायचे. पत्र लिहिलं, सही केली आणि पत्र उलटून पोस्ट कार्डच होतं ते, मागे आपला पत्ता लिहिला. महाराजांची उंची किती आहे पहा. महाराज ते पत्र जवळ ठेवलं, व्यस्ततेचा काळ जाऊ दिला, उत्सव इत्यादी जाऊ दिले, निवांत वेळ पाहिली, रामरायांची पेटी घेतली जवळ, कोणी बरोबर नाही, एकटे. तेव्हा बसेस सुरू झालेल्या, अशी घटना 1954 सालची असावी बहुतेक. आणि महाराजांनी रामरायांची पेटी घेतली, नांदेडला बसने गेले, पत्ता होता जवळ, तो शोधत 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 गेले, दरवाजावर नॉक केलं, टक टक केलं आणि सौभाग्यवतीने त्यांच्या दार उघड. अगं बाई, प्रल्हाद महाराज आले. त्यांना आनंद वाटला, त्यांचे गुरु आहेत. आज महाराज अचानकपणे आला. महाराज म्हणाले, बाई तुमचे पती कुठे आहेत? महाराज ते अंथरुणावर आहेत म्हणे, त्यांना उठता येत नाही. होय म्हणे, हे बघा त्यांचं आलेलं पत्र. त्या बाईंच्या डोळ्यात पाणी आलं की आपल्या पतिदेवांची अनुग्रह घेण्याची इच्छा, महाराज इथे आले कारण रामानंद महाराजांची आज्ञा आहे, थोरल्या महाराजांची आज्ञा की नामप्रचार तुम्हाला करायचा आहे, हातचं ठेवून नाही करायचा, आपल्या शरीराची काळजी घेऊन नाही करायचा, शरीराकडे वेळ प्रसंगी दुर्लक्ष करायचं. पण एखाद्याची जर तळमळीची इच्छा आहे की मला रामनामाची दीक्षा घ्यायची, ती पूर्ण करायची, पूज्य प्रल्हाद महाराजांनी नांदेडला त्या देशपांडे नावाच्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांना अंथरुणावर मंत्र दीक्षा दिली आहे. त्यांना किती आनंद झाला असेल कल्पना करा आपण, त्यांना किती आनंद झाला असेल. श्रोते हो, ही नामप्रचाराची तळमळ पूज्य सद्गुरु प्रल्हाद महाराजांच्या जीवनात आहे, आपल्याला पाहायला. गावगावी जायचे, लहान लहान गावातही जायचे. अनेकांनी ते पाहिलंय, कधी बैलगाडीतून, कधी दमणीतून, कधी पायी, मध्ये नाला आहे तर डोक्यावर पेटी, पण रामरायाची पेटी मात्र ती सोडणार नाहीत कधी. कारण एकदा तो प्रसंग ऐकला आपण, एकदाच वियोग झाला होता, 7 दिवस उपवास केला होता. ही घटना आपण ऐकली चरित्रात विस्ताराने. कोणत्याही गावात ते गेले, ते गावात आनंदाची लहर
लाट पसरायची हो. लहान लहान गावात पूज्य प्रल्हाद महाराज जायचे, छोट्या छोट्या गावात 500-1000 वस्तीच्या पण, आणि रामनामाचा दीक्षा देऊन सर्वांना कृतार्थ, कधी 50 अनुग्रह, 100 अनुग्रह, 200 अनुग्रह, उत्साहात 700 अनुग्रह असे व्हायचे. दीक्षा घ्यायचे लोक. प्रचार, नामप्रचार महाराजांचं हे स्वरूप आहे. आणि महाराज एखाद्या गावात गेले की गावातल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होत असे. उदाहरण सांगतोय का आपल्याला, पुस्तकातच वाचलेलं आहे. सुमंगलाताई देशपांडे म्हणून एक त्यांनी पुस्तक केलेलं आहे. पूज्य प्रल्हाद महाराज सोनाटी नावाच्या गावात नेहमी जायचे. प्रभाकरराव गाशी त्याच गावचे होते. त्या गावात जायचे आणि महाराज आज येणार अशी बातमी यायची आधी. बैलगाडीने वगैरे जात असतील. मेहकरला मुक्काम बालाजी मंदिरात भाऊंकडे, आणि तिथून जायचं. पण बातमी यायची की पूज्य प्रल्हाद महाराज येतात आहे. तर साखरखेड्यामध्ये काही बँडवाले होते. असतातच प्रत्येक गावात, त्यांचं पथक होते. हे सगळे बँडवाले वेशीपर्यंत जाऊन उभे राहायचे आणि महाराजांची दमणी किंवा गाडी आली की बँड सुरू करायची. मोबदला काही नाही, कोणी लावलेले नाही. हा, आपणहून प्रेरणा होऊन की पूज्य प्रल्हाद महाराज येतात आहे. बरं, ते सगळे त्या सगळ्या जातीपातीचे बँडवाले आणि महाराजांचं जंगी स्वागत करायचे. मग मुक्कामाला गेले, एक तर मुकुंदराव देशपांड्यांच्या घरी किंवा प्रभाकरराव आळशींच्या घरी, लागून लागूनच घर आहेत दोन्ही. मुक्कामाला गेले, पाणी वगैरे पिणं झालं की महाराज आठवणीने सांगायचे की ते बँड पथकातल्या सगळ्यांना बोलवा. त्यांना आनंद व्हायचा, आपल्याला महाराजांनी बोलावलं. नमस्कार करायचे, रामरायाला महाराजांना नमस्कार करायचे, साहेब उपासनेत सहभागी व्हायचे. आणि बँड पथकातल्या प्रत्येकाला महाराज आठवणीने त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत कोणाच्या आज्ञेने नाही केलंय. म्हणून रामरायाजवळ आलेल्या द्रव्यापैकी एक एक कलदार रुपया द्यायचे असं वर्णन आहे. अशी आठवण लिहून ठेवली आहे सुमंगलाताई देशपांडेंनी. एक एक रुपया द्यायचे. त्याला तो इतका भाग्याचा वाटायचा, खर्च नाही करायचं ते. तो 1 रुपया ते देवघरात ठेवायचे की पूज्य प्रल्हाद महाराजांनी दिलेला. त्याला श्रद्धा म्हणतात. श्रद्धा. आणि श्रद्धेला जेवढं फळ येतं तेवढं चिकित्सेला येत नाही कधीच. श्रद्धा की पूज्य गुरु आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, संत म्हणतं जग. आम्ही फक्त थोडी सेवा केली, आम्हाला 1 रुपया दिला, मोबदला म्हणून नव्हे, प्रसाद. त्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. दर्शनाचंच पुण्य आहे, हा तर रुपया दिलाय. ते देवघरात ठेवायचे, त्या 1 रुपयाची पूजा करायची, असं त्यांनी लिहून ठेवलंय. श्रोते हो, असं या पद्धतीने संतांचं जीवन असतं. पूज्य प्रल्हाद महाराज याप्रमाणे जो जो त्यांच्या संपर्कात आला त्याला अत्यंत प्रेमाने जिंकूनच घेत. बोलण्यानी, चालण्यानी, वागण्यानी, दीक्षा देऊन ते जोडल्याच जायचे. एक आणि प्रसंग सांगतो आपल्याला. आपल्याला वाटतं संत आहेत, काय मुलांना उपदेश करतील. प्रसंग आहे पूज्य प्रल्हाद महाराजांचा 1970 साली मेहकरच्या बालाजी मंदिरात श्रीमद भागवत सप्ताह आयोजित केला गेला. जायचेच महाराज. तिथे ते निवासाची व्यवस्था, म्हणजे भाऊच राहतात आहे. सप्ताह छान झाला. ह्याच काळामध्ये पूज्य प्रल्हाद महाराजांचं संतत्व प्रगट झालंय, सद्गुरुपदी आहेत, माहिती आहेत. मेहकर या गावी अनेक त्याचे अनुग्रहित त्या काळात होते, शेकडो होते. पण मेहकरला एक कॉलेज आहे, म्हणजे महाविद्यालय अजूनही आहे. मेहकर एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज त्याला म्हणतात, MES कॉलेज. त्याचे प्राचार्य त्या काळातले प्राचार्य अस जोशी फार भाविक वृत्तीचे होते. ज्ञानेश्वर माऊलींचे निस्सिम भक्त होते. प्रल्हाद महाराजांविषयी श्रद्धा होती. साखरखेड्याला जाऊन आले होते. प्राचार्यपदी आरूढ आहेत. त्यांना कळलं की पूज्य प्रल्हाद महाराज सध्या बालाजी मंदिरात भागवत सप्ताह सुरू आहे. आणि त्यांच्या मनात एक सद्विचार आला की आपल्या कॉलेजमध्ये 700-800 मुलं आहेत, तरुणच वयाची असतात मुलं सगळी, यांना काही चांगला उपदेश व्हावा, संत मुखातून व्हावा. या सद हेतूने त्यांनी पूज्य प्रल्हाद महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना विनंती केली, महाराज कॉलेजमध्ये आला आपण. महाराज बोलले नाही, महाराज आमच्या मुलांना काही उपदेश कराल का, प्रवचन. महाराज काय बोललेला, येईन म्हणाले. आणि त्यांनी प्राचार्य अस जोशी, अरविंदराव म्हणायचो आम्ही त्यांना, आमच्या घरी यायचं नाही, मी मेहकरला राहिलेला आहे 10 वर्ष म्हणून आठवत आहे. त्यांनी मेहकरच्या MES महाविद्यालयामध्ये पूज्य प्रल्हाद महाराजांचं प्रवचन ठेवलं.
तरुण मुलं म्हटले की थोडंसं हास्य गोंधळ, काही चिकित्सा चेष्टा असतेच. सगळे सभागृहात बसलेले 500-600 मुलं. महाराजांचं स्वागत झालं, पूजा करण्यात आली आणि विराजमान झाले. महाराज इतकं सुंदर बोलले असं वर्णन चरित्रात केलं आहे. हे श्रीकृष्ण अंजनकरांनी लिहून ठेवलं आहे. महाराजांचं त्या दिवशीचं प्रवचन त्यांनी सुरुवातच इथून केली. अभ्यास म्हणजे काय? मग त्यात रसायनशास्त्र, फिजिक्स, कला, विज्ञान, संगीत सगळे विषय हाताळले आणि सगळा अभ्यास करताना अभ्यासाची किती गरज आहे हे मुलांना समजावून सांगितलं. अभ्यास करण्याची रीत समजावून सांगितली दासबोधाच्या आधारे. आणि सर्वात शेवटी उपदेश जो मुळात संतांनी करायचाच, संत करतातच, त्यांनी सर्वात शेवटी समारोपाला सगळ्यांना रामनामावर आणलं. अभ्यास जर योग्य पद्धतीने करायचा असेल तर परमेश्वराचं अधिष्ठान पाहिजेच बाळांनो. म्हणून रामदास स्वामींच्या दासबोधातली ओवी वापरली. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम. 1.5 तास महाराज बोलले महाविद्यालयीन विद्यार्थ्यासमोर. श्रोते हो, जिंकलं सगळ्यांना. काय आरडाओरडा गोंधळ कुणीही केला आणि प्राचार्य अस जोशी नाही अशी शंका होती की मुलं गोंधळ करतील, कोण ऐकणार प्रवचन. पण सगळ्या तरुणाईतल्या पिढींनी महाराजांचं प्रवचन शांतपणे ऐकलं. उपदेश त्यांच्या अंगानेच केला की विद्यार्थी दशेत कसं वागावं हाच उपदेश केला. श्रोते हो, याप्रमाणे संतांचं वागणं असं असतं. मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू श्रीराम. त्याला संत असं म्हणतात. श्रोते हो, अनेक गावी अशा अनेक प्रसंग आहेत की महाराजांनी अनेकांना नाम देऊन त्यांना नाम साधनेला प्रवृत्त केलाय. की नामाचाच प्रचार महाराजांनी 53-54 वर्ष केलेला आहे. ह्या काळामध्ये महाराजांच्या अनेक समकालीन ह्या प्रांतातल्या संतांच्या भेटी झाल्याचे अनेक उल्लेख आहेत. प्रत्येक भेटीच्या काही कथा आहेत, पण या सगळ्या आपल्या वेळेमध्ये आपण तेवढा नाही श्रवण करू शकत. आपण सुज्ञ आहात, वाचक आहात, महाराजांचं चरित्र आपण विस्ताराने ऐकावं, वाचावं. काही उत्सव प्रसंगी स्मरणिका प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यामध्ये अनेक भक्तांच्या आठवणी आहेत, त्या आपण वाचत राहाव्या. जे परंपरेतले भक्त आहेत त्यांनी तर वाचाव्याच, पण संतांच्या अशा कथा आठवणी सर्वांना उद्बोधक असतात. आपली ही प्रवचन मालिका आज आपण तिला समारोपीय म्हटलंय. तिचा समारोप करणारा आपण आहे. 15-20 मिनिट आपल्याकडे आहेत आणि महाराजांच्या निर्याणाचा प्रसंग आपण बोलणार नाही आहे. तो उल्लेख होऊन गेलेला आहे 2-3दा. त्याचं विस्ताराने वर्णन मात्र ह्या प्रवचन मालिकेत आपण नाही ऐकणार आहे. ऐकू शकणार असं नव्हे, ते हृदयद्रावक आहे, चरित्र ग्रंथांमध्ये आहे. ते प्रत्येकाने स्वतःहून वाचावं, लक्षात ठेवावं सगळ्या घटना. नागपूर ते साखरखेडा हा प्रवास कसा झाला इत्यादी इत्यादी त्यामध्ये आहे. पण समकालीन सगळ्या संतांच्या ह्या प्रांतातल्या महाराजांनी भेटी घेतल्या 2 घटनांचा उल्लेख केला नाही तर महाराजांच्या चरित्र थोडं कमी सांगितलं असं होईल. एक पहिली घटना, महाराजांनी शिष्यांसमवेत पुढच्या काळामध्ये यात्रा केल्या. त्यांनी एकट्याने एकदा बद्रीनारायणची यात्रा 30-35 शिष्यांसमवेत 1964 साली पहिल्यांदा केली. त्यानंतर सगळे मागे लागले म्हणून ही जी यात्रा केली होती 64 साली, तेव्हा गंगा आणली होती, ती रामेश्वरला अर्पण केली पाहिजे असं शास्त्र वचन आहे. म्हणून निवडक अशा 370-75 शिष्यांसमवेत महाराजांनी मोठ्या प्रमाणात, मात्र निवडक शिष्य पण यात्रा मोठी, 6 बस, 2 मेटॅडोर, 1 कार असा 9-10 वाहनाचा ताफा घेऊन रामेश्वर यात्रा केली आणि काशीची गंगा ते अर्पण केली. आता रामेश्वरून आणली बाबा, आता ती पुन्हा अर्पण करायची म्हणून पुन्हा आता विषय निघायला लागले आणि त्या विषयाची पूर्ती महाराजांचा जो भव्य असा सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याचा समारंभ अकोल्याला झाला. माहिती आहे सगळ्यांना ही घटना. फार मोठ्या प्रमाणात त्या उत्सवाचं जर वर्णन करायचं तर एक चिंतन पूर्ण त्याच्यावर होईल, इतका मोठा उत्सव आहे. ह्या काळात तो झाल्यानंतर मग त्रिधाम यात्रेने उचल खाल्ली. कारण ज्या वेळा रामेश्वर यात्रेची सांगता झाली त्या सांगतेच्याच वेळेला उहापोह झाला की आता आपण त्रिधाम यात्रा काढावी. कारण रामेश्वरचं तिकडे अर्पण करावं लागतं गंगेमध्ये, म्हणून त्रिधाम यात्रा ठरली. ती 1974 साली निघाली. ती वाढत्या प्रमाणात होती.
त्रिधाम यात्रा, रामेश्वर यात्रा आहे. पूज्य महाराजांच्या जीवनातले फार महत्वाचे प्रसंग आहेत. अनेक भक्तांना त्यामुळे यात्रा घडली. आमचे पूज्य आई वडील, तीर्थ आई आणि वडील दोघेही या दोनही यात्रेमध्ये गेलेले आहे. आम्ही त्या कॉलेजमध्ये असल्यामुळे आम्हाला जाता नाही आलं. मोठ्या यात्रा होत्या. पहिली यात्रा 30-35 दिवसांची, दुसरी 42 दिवसांची यात्रा. त्यामुळे माणसं गेली. अजूनही या दोनही यात्रामध्ये सहभागी झालेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांच्याकडून हे सगळे अनुभव ऐकावे. आमच्या तीर्थरूप मातोश्रींनी तर या दोन्ही यात्रांवर काव्य केलेलं आहे. संस्थाने ते छापलेलंही आहे, पण आता त्याच्या प्रती उपलब्ध नाहीत. आणि प्रत्येक कडव्याचा समारोप जय जय रघुवीर समर्थ असावा. आमच्या संग्रहित ते काव्य आहे. अशा यात्रा भव्य प्रमाणात महाराजांनी काढून भक्तांना तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडवलं. त्रिधाम यात्रा एक आणि रामेश्वर यात्रा हे धामच आहे, म्हणून चारही धामांच्या यात्रा महाराजांनी भक्तांच्या समवेत केल्या. मुद्दा बोललो आपल्याला की महाराजांचे समकालीन ह्या प्रांतातल्या सगळ्या संतांच्या वारंवार त्यांच्या भेटी होत असत. एवढंच नव्हे तर महाराजांच्या वेळी विद्यमान असलेले सरसंघचालक अखेरच्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब देवरस यांची पण महाराजांची भेट झालेली आहे. संतांचा तर त्यांच्या सहस्र दर्शन सोहळ्यामध्ये, सहस्रचंद्र दर्शन सोहळा जो अकोल्याला झाला त्यामध्ये संत मेळावा, संत संमेलनच भरलेलं आहे. या संतांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक संतांना पाचारण केलं गेलं होतं. काही येऊ शकले, काही येऊ शकले नाही. चारही पीठांच्या शंकराचार्यांनी दिलेले संदेश पत्र रूपाने वाचण्यात आले. संत संमेलन झालं. महाराजांची रौप्य तुला झाली आणि अकोल्याच्या स्वराज्य भवन ग्राउंडवर सभा मंडळ मोठ्या प्रमाणात 81 कमानी उभारून सगळे अकोला नगरी त्या काळात दुमदुमून गेलेली आहे. भक्तांनीच पुढाकार घेतला. महाराज याला तयार नव्हते, पण यज्ञेश्वर काकांनी शब्द टाकून महाराजांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा भव्य दिव्य प्रमाणात 1974 4 मार्च या दिवशी 3 दिवसांचा उत्सव होता. 2, 3, 4 मार्च या उत्सवाचं खूप सविस्तर वर्णन सगळ्या पोथ्या आणि ग्रंथांमध्ये आहे. ते आपण वाचावं. आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की कसा उत्सव झाला असेल. संत मेळाव्यामध्ये संत श्री पाचलेगावकर महाराज, खामगावचे माहिती आहे सगळ्यांना, शंकर महाराज कंधारकर अत्यंत अधिकारी होते, वारकरी होते. कोरांदे महाराज, परमपूजनीय विष्णुदास महाराज तेल्हारा, कोरांदे महाराज, आमच्या अमरावतीचे अच्युत महाराज, असे अनेक संत मंडळी तर होतीच. महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे येत होतेच. शिवाय गोंदवल्याचे प्रमुख विश्वस्त या उत्सवाला उपस्थित राहिले. असा मोठा संत मेळावा, संतांचे सत्कार इत्यादी झाले. महाराजांची भव्य मिरवणूक इत्यादी काढण्यात आली. आणि या उत्सवामध्ये परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज तेल्हाऱ्याचे दत्तभक्त, त्यांनी पुढे देह ठेवला 1990 साली. तेल्हाऱ्याला त्यांचा आश्रम दत्तवाडी म्हणून त्यांचं कीर्तन झाल्याची नोंद आहे. असा हा संत संमेलन. सगळे संत एकाच भूमिकेत जगत असतात. हो, परस्परांविषयी त्यांना फार प्रेम आणि निष्ठा असते. उपास्य वेगळं असलं तरी त्याला माहिती असतंय की यांची आतून भक्ती कशी आहे. अहो, समर्थांनी ओवी लिहिली आहे, माझ्या अत्यंत आवडीची, नेहमीची ओवी, आपल्यापैकी अनेकांना पाठ असेल. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवणी एकच झाले, देहातीत वस्तू श्रीराम. एकच विष्णुदास स्वामी महाराज काय, पूज्य प्रल्हाद महाराज काय. सूर्याचे मनोहरनाथ महाराज या सोहळ्याला उपस्थित आहेत. त्या काळात ते पीठाधीश होते. जितकी संत मंडळी या परिसरात या सर्वांना आमंत्रण गेलेली, पण 10-11 संत येऊ शकले. त्यांचा सत्कार झाला, त्यांची भाषणं झाली. सर्वांनी पूज्य महाराजांच्या 81वा वाढदिवस म्हणजे त्यासाठी आशीर्वचनपर भाषणं केली. उत्सव अजूनही अकोलेकरांच्या स्मरणात राहण्यासारखाच आहे. अजूनही तो उत्सव प्रत्यक्ष अनुभवलेली खूप मंडळी अकोल्यात आहे. फार जुनी गोष्ट आहे तशी, जवळपास 50 वर्षात होतील, पण तरी देखील त्या उत्सवाच्या आठवणी स्मरणिकेमुळे, ग्रंथांमध्ये उल्लेख असल्यामुळे आणि हा उत्सव प्रत्यक्ष पाहिलेले अनेक माणसं आजही आहेत, त्यांच्याकडून अनुभव ऐकून या उत्सवाचा आपल्याला आनंद आजही घेता येतो. श्रोते हो, पूज्य महाराजांचे त्यानंतरही अनेक उत्सव झाले, अनेक उत्सव झाले. हा 81वा व्हायच्या आधी खरं म्हणजे 75 पासूनच महाराजांचे उत्सव सुरू झाले.
75, 76, 77, 78 हे सगळे उत्सव होत गेले. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होत गेले. साखरखेड्यात झालाय, खामगावला झालाय, चिखलीला झालेला आहे. हिंगोलीला तर महाराजांचा अनुग्रह दिवस साजरा अजूनही केला जातो. म्हणजे हनुमान जयंती, अजूनही हनुमान जयंतीचा उत्सव केला जातो. कारण पूज्य प्रल्हाद महाराजांचा तो अनुग्रह दिवस आहे. श्रोते हो, याप्रमाणे सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे अखंड रामनामाचा प्रचारात रमलेले आमचे पूज्य महाराज हळूहळू रौप्य महोत्सव, म्हणजे रौप्य महोत्सव नव्हे, सहस्रचंद्र दर्शनानंतर पूज्य महाराजांची प्रकृती थोडी खालावत गेली. हळूहळू व्याधी वाढत गेल्या. बरेच औषधोपचार झाले. 1-2 ऑपरेशन्सही त्यांची करावी लागली, मायनर ऑपरेशन्स. नागपूरला बऱ्याच वेळा जावं लागत असे. पण या सगळ्या काळामध्ये महाराजांची एक दिनचर्या कायम आहे की मार्गशीर्ष महिन्यातल्या थोरल्या महाराजांच्या उत्सवामध्ये, समाधी सोहळ्यात महाराज जायचेच. 1979 साली महाराजांनी देह ठेवला. सर्वांना माहिती, ऑक्टोबर महिन्यामध्ये मार्गशीर्ष यायचा आहे. त्याच्या आधीच 1च वर्ष ते फक्त जाऊ शकले नाही. पण गोंदवल्याला दर उत्सवात जाणारच आणि पालखीचा मान त्यांचाच होता, बोललोय मी आपल्याला. त्यानंतर परतीच्या प्रवासात महाराज सज्जनगडला अवश्य जात. रामदासी संप्रदायाचं मूळ ठिकाण महाराष्ट्रामध्ये सज्जनगड नावाने आहे. आपल्यापैकी अनेक जण गेले असतील. पूज्य महाराज सुरुवातीला काही काळात जायचे असं वर्णन आहे चरित्रामध्ये. श्रीधर स्वामी महाराज गडावर विद्यमान आहेत. ते रामभक्त, पूज्य प्रल्हाद महाराज रामभक्त. आपसात भेटायचे, खूप चर्चा एकांतात व्हायच्या श्रीधर कुटीमध्ये. मला मारुतीबा जे आत्ता गेल्या वर्षी देह ठेवला, 1 वर्ष झाला आता, समर्थ संप्रदायाची, समर्थ सेवा मंडळाची पूर्ण धुरा आपल्या खांद्यावर सांभाळणारे आदरणीय, परम आदरणीय मारुतीबा भोसले रामदासशीच. त्यांनी मला सांगितलं, जेव्हा जेव्हा शामराव प्रल्हाद महाराज सज्जनगडावर यायचे ना, सगळ्या गडावरती आनंदाची लहर असायची. दरवर्षी नियमच होता त्यांचा. सगळे सेवेकरी आपापली कामं सोडून त्यांचं दर्शन घ्यायला. महाराज शांत समाधी समोर ते उभे राहिले. शामराव की असं वाटायचं की समर्थ बोलतात यांच्याशी, असे लीन होऊन बोलायचे. गडावर एक दिवस मुक्काम करायचे. आम्हाला अजूनही शामराव आठवतो, दरवर्षी यायचे. श्रीधर स्वामींशी एकांतात चर्चा, जणू काय हनुमंत आणि भरत यांची भेट, असं वर्णन केलं चरित्रकाराने. अगदी खरं आहे. दोन्ही रामदासी संप्रदाय, रामभक्त. काय चर्चा होत असेल आपण कल्पना करावी. पण हा परिपाठ महाराजांनी जीवनाच्या अखेरपर्यंत 1 वर्ष अपवास सोडून, 78 सालचा अपवास सोडून सज्जनगडची यात्रा करण्याचा परिपाठ सोडला नाही. येताना अनेक गावी नामप्रचार करत करत दासनवमी उत्सवापर्यंत साखरखेड्याला पोहोचत असत. साखरखेड्याला त्या काळात दासनवमीचा उत्सव आणि त्यानंतर एकदम माघवद्य द्वादशी, म्हणजे रामानंद महाराजांचा जन्मदिवस, इतकाच उत्सव असे. त्याला पुढच्या काळात महाराजांच्या निर्याणानंतर तो माघ अमावस्येपर्यंत आता वाढवला गेला. कारण माघ अमावस्या पूज्य प्रल्हाद महाराजांचा जन्मदिवस आहे. आपण पहिल्या पुष्पात ऐकलंय ते. तिथपर्यंत उत्सव गेला. मध्ये महाशिवरात्री इत्यादी येते. म्हणजे आता दासनवमी ते अमावस्या अशा 7 दिवसांचा उत्सव असतो सध्या. खूप अन्नदान होतं, यज्ञ याग होतात. सद्गुरूंना 2च गोष्टी प्रिय असतात, सद्गुरू कोणतेही असो. भगवंतांचं नाम मुखात येणं आणि अन्नदान. गोंदवलेला तेच आहे, सगळीकडे असत. साखरखेड्याला संस्थानला तेच आहे. नाम आणि अन्नदान याच्यावर सगळ्या उत्सवांचा भर. त्याच्या जोडीला कीर्तन, प्रवचन इत्यादी, सज्जनांचा सत्कार, संत आगमन, भेटी, हे वेगळं वेगळं. मुळात नामस्मरण आणि अन्नदान ह्यावरच सर्व संतांचा भर असतो. अन्नदान सर्वाभूती, सर्वांना तृप्त करावं. श्रोते हो, शरीराच्या मर्यादा हळूहळू क्षीण होत गेल्या आणि पूज्य महाराजांना त्यांच्या जीवनात आपण सगळे प्रसंग महत्वाचे ऐकले श्रोते आतापर्यंत. तरी मला पूर्ण जाणीव आहे की महाराजांच्या जीवनातले अजून खूप प्रसंग जे चरित्रात आहेत ते, जे चरित्रात नाही असे. कारण चरित्रकारांनाही मर्यादा आहेत. त्यांच्या कानावर जेवढे आले, त्यांना जेवढे कळले, अनुभवाला आले, कोणी सांगितले, तेवढे त्या सगळ्यांनी प्रामाणिकपणे निवेदन केलेले आहेत. परंतु 86 वर्ष ईश्वराच्या योजनेत आयुष्य लाभलेले पूज्य प्रल्हाद महाराज यांच्या
संपूर्ण जीवनामध्ये किती तरी प्रसंग घडले असतील. माझी पण झोळी लहानशीच आहे. माझ्या झोळीचीच मर्यादा कमी आहे. त्यात जेवढा संग्रह सद्गुरूंच्याच कृपेने त्यांच्याच प्रेरणेने जेवढा मला करता आला, त्यातलं काही ओंजळ बरबळ काढून आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला. हेतू एकच आहे की जेणेकरून परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराज यांचं चरित्र समग्रपणे वाचण्याची इच्छा सगळ्यांना व्हावी, एवढा एक हेतू. सर्वांनी वाचावं, तदनुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा. त्या आचरणात सगळ्यात उंचीवर रामनाम मुखात येणं हे आहे. रामनामाच्या उपदेशाशिवाय महाराजांनी, कोणी आजारी आहे, कोणी ताप आलाय, कोणाची बदली झाली आहे, रामनामाशिवाय कधीही काही उपाय नाही सांगितले. अखेरपर्यंत रामनामातच ते जगले आणि त्यांचा शेवट नाही म्हणत त्याला म्हणे, त्यांनी स्वखुशीने आपला देह रामरायांच्या स्वाधीन रामनामातच केला. महाराज बेशुद्धीत जरी असले तरी महाराजांची स्मरणिकेवरची जी सवय, स्मरणीवरची सवय, ते बोट हलतच असत. बेशुद्धी अवस्था आली तरी बोट हलत असत, असं वर्णन डॉक्टरांनी पुढे केलंय. महाराजांच्या छातीला जर कान लावला आणि ते जर बेशुद्ध अवस्थेत आहे, छातीतून श्रीराम जय राम जय जय राम येत असे. कारण सहजावस्थेमध्ये नाम घेणारे पूज्य महाराज जपा जपामध्ये केव्हा चालले गेलेले आहेत. नाडी नाडीतून, रोमा रोमातून नाम, त्याचा आपल्याला हेतू आणि आशय आणि अर्थ एवढा आहे की मी जास्तीत जास्त नाम घ्यायला शिकलो पाहिजे. पूज्य महाराजांनी जरी पूर्ण विस्ताराने प्रसंग बोलत नाही आपल्या समोर, उल्लेख करायला पाहिजे. 24 ऑक्टोबर 1979 सिद्धार्थी नाम संवत्सर, नागपूर ते साखरखेडा. कारण त्यांची प्रामाणिक इच्छा होती की मला देशपांड्यांच्या वाड्याच्या बाजूला पडायचं आहे. पण ईश्वराची योजना, अकोला मुक्कामी मेयो हॉस्पिटलमध्ये महाराजांची प्राणज्योत मालवली आणि हा अवतार संपला. पुढे त्यांचे सगळे क्रिया इत्यादी साखरखेड्यात झाल्या. त्याचं वर्णन आपल्याला बोलायचं नाही. काल एक उल्लेख येऊन गेलेला होता की पूज्य प्रल्हाद महाराजांच्या अस्थी कृष्ण कमला तीर्थात विसर्जन करण्यात आल्या. पैठणला सगळे उत्तरविधी तिकडेच झाले, साखरखेड्याची माणसं घेऊन गेलेले. त्यामुळे महाराजांच्या जीवनाचा, आज चरित्राचा आपण समारोप, मी म्हणतोय त्याला समारोप करतोय, पण सद्गुरूंच्या चरित्राचा समारोप नसतोय, ते कधीही संपत नसतंय. जीवनात निदान जे सद्गुरू अनुग्रहित आहेत त्यांच्या जीवनात सर्वश्रेष्ठ साधन काही असेल गुरु भक्ती आहे. त्यासाठी एकनाथी भागवत, गुरुगीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, कोणताही ग्रंथ वाचावा. सर्वात जास्त साधकाच्या जीवनात मूल्य सद्गुरु भक्तीला आहे. सद्गुरु वाचनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुकोबांना विचारा, नाथांना विचारा, की ज्ञानोबांना विचारा, की रामदास स्वामींना विचारा, की बहिणाबाईला विचारा, की मीराबाईला विचारा, की तुलसीदासाला विचारा. सद्गुरूंचं स्थान आढळच आहे. आणि म्हणून सद्गुरु प्रल्हाद महाराज यांच्याच प्रेरणेने, आशीर्वादाने त्यांचं चरित्र हे अल्प प्रमाणात संक्षिप्त पद्धतीने आपण सर्वांना सांगता यावं. त्याला आजच्या भागात चांगला शब्द आहे शेअर करणं. मला आवडतो शब्द तो. तेवढं आपल्याशी शेअर केलाय, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा म्हणतोय की आपण सगळे सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात. आपणहून महाराजांची जितकी चरित्र उपलब्ध आहेत ती वाचण्याचा प्रयत्न करावा. साखरखेड्या मधून मधून नियमाने जाण्याचा प्रयत्न करावा. जे अनुग्रहाच्या वेळी महाराजांनी नियम आम्हाला लावून दिलेले आहेत, परस्त्री माते समान मानावी, किमान 13 रामनामाच्या माळा रोज घ्याव्या. सौभाग्यवती स्त्रियांनी कपाळाला कुंकू अवश्य लावावं. रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमीचा आदला दिवस 3 उपवास करावे. सांप्रदायिकांसाठी आहेत. अनुग्रह देताना महाराज या गोष्टी सांगायचे. आणि जास्तीत जास्त रामनाम घेण्याचा प्रयत्न करावा, असा महाराज अनुग्रहाच्या उपदेश करायचे. तो उपदेश चित्तात धारण करूया. जे सांप्रदायिक अनुग्रहित आहेत त्यांच्यासाठी हा उपदेश आहे. इतरांसाठी पूज्य प्रल्हाद महाराज एक संत आहेत. संत या भूमिकेतून त्यांचं चरित्र वाचावं आणि प्रत्येक संतांच्या चरित्रातून आपल्यासारख्या पामरांना काही ना काही नक्की घेण्यासारखं असतंय, ते घेण्याचा प्रयत्न करावा. आणि हळूहळू आपली धर्मवृत्ती, आपलं आचरण, आपली निष्ठा, आपली श्रद्धा
वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करावा. संत चरित्रांच्या परिसराने काय होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि आपोआपच मन परमार्थात रमायला लागतं हळूहळू. या सगळ्या गोष्टी एकाएकी होत नाही. अविद्यानाशाचा 50% उपाय सज्जन संगती असा योग वासिष्ठात श्लोक आहे. अर्धम अर्ध 100% जर एकंदर अविद्या आपल्याजवळ मानली ना, अर्धम सज्जन संपर्कात दविद्याया विनश्यती, सज्जन संसर्गात अविद्याया विनश्यती. आणि मग उरलेलं शास्त्रग्रंथांच्या परिशीलनाने प्रयत्नाने 25-25% मानलाय. 50% जीवाची अविद्या, अर्धम सत्संगात ती अर्धी कमी होते. आणि म्हणून 50% अविद्या जायला कारण सत्संग आहे हो. आणि संतांचे चरित्र ग्रहण श्रवण करणं हा एक सत्संगच आहे. म्हणून मी नेहमी संत चरित्रांचं गायन किंवा वाचन किंवा त्याच्यावर निरूपण करताना हा मुद्दा नेहमी म्हणत असतो की जास्तीत जास्त संतांची चरित्र साधक अवस्थेमध्ये प्रारंभीच्या काळात तरी वाचावी. ज्याची जी साधना असेल, भक्ती मार्ग असेल तो संपन्न होईल, ज्ञान मार्ग असेल तरी संपन्न होईल, योग मार्ग असेल तरी संपन्न होईल. कारण संत चरित्रांमधून सगळ्या प्रकारची आपल्याला दिशा मिळते. ती श्रद्धेने फक्त ऐकावी. श्रोते हो, याप्रमाणे परमपूजनीय प्रल्हाद महाराजांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आपण ही संत चरित्र माला जी सुरू केलेली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांचंच चरित्र आपण गाण्याचा बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. की आजचं 9वं पुष्प आहे, हे समारोपी आहे. या पुष्पाने आपली प्रल्हाद महाराज चरित्राची आज आपण सांगता करूया. पण तत्पूर्वी आपण सगळे मिळून पूज्य प्रल्हाद महाराज, पूज्य जिजीमाय यांना मनापासून शतशः दंडवत करूया. या ठिकाणी हे चरित्र मला संपते आहे. प्रल्हाद महाराज चरित्र संपत आहे असं मी आपल्याला बोलतो आहे. आणि आजची झालेली ही प्रवचन सेवा ही सुद्धा त्यांच्याच उभयतांच्या चरणी समर्पण करून वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.